तर गाईज आता वाजलेत 7. तुम्ही अंधार बघू शकता. आणि आत्ता चाललो आहे आम्ही कॅम्पिंगला. आम्ही 2 जण आहेत. तो बघा पुढे चालला आहे. आता वाजले 7 आणि आम्ही कॅम्पिंगला चाललो आहे. तर गाईज आपला जो की मेन रस्ता आहे तो संपलेला आहे आणि भयानकवाला रस्ता चालू झालेला आहे. थोडासा उजेड आहे म्हणून काय वाटत नाही आहे. तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलाच असेल आम्ही कुठे चाललो आहे. तर गाईज अर्धा तास चाललो आहे. तेव्हा कुठं आपण कॅम्पिंगच्या लोकेशनला पोहोचलो आहे. तर गाईज इथे ना खूप कचरा वगैरे झालेला आहे पाल्याचा. तुम्ही बघू शकता आजूची कॅम्पिंगची जागा. होलं वगैरे का रे, होलं वगैरे आहेत तिथं. होलं वगैरे आहेत आतमध्ये. साफ करायला काड्या वगैरे घ्यायला लागतील. हे सगळा पाला काढायला लागेल. सगळा पाला वगैरे काढू. पण काड्या आता कुठे भेटतील. रात्र पण झाले. हां तर सगळं सामान आम्ही इथं ठेवतो. पहिले बॅगी वगैरे. तर याच्यात सगळं सामान आहे आमचं तिथं ठेवलं आहे. आणि ही जागा बघा किती भयानक आहे. नाही तर कॅम्पिंग करणार आहेत आम्ही. तर गाईज असेच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जागा बघू शकता किती भयंकर आहे. तर गाईज लाईट लावलेली आहे. एक आतमध्ये लावतो जेणेकरून आपल्याला म्हणजे की पूर्ण ठिकाणी उजेड होईल. तर लाईट लावतोय. तर मी इथलाच साफ करतो. तर मित्रांनो इथे काडी उभी करतो दगडी लावून. बघा लाईट लावण्याचं इथं चालू आहे. लाईट लावले. डायरेक्ट अटकून ठेव ना. तर गाईज तुम्ही बघू शकता लाईट लावलेली आहे. तर बघा सगळीकडे उजेड. तर पहिल्यांदा तर इथं जे प्लास्टिकच्या पिशव्या आणल्यात इथं हातरण्यासाठी ते हातरून घेतो. एक काम कर ना, तू मॅगी बनवायला घे. तर गाईज आम्हाला खूप रात्र पण झाले. इथं 9 वाजलेत. तर तू घे मॅगी बनवायला घे. 3 काड्या राहू दे भाई सेफ्टीसाठी काड्या राहू दे भाई. या सेफ्टीसाठी काड्या लागतील आम्हाला, कारण याच काड्या मजबूत आहेत. सगळीकडे अंधार आहे पाठीमागं. तर हे बघा पातेलं आणले, मॅगी आणले बनवायला. आणि इकडे चूल पेटवले. आणि हा बघा आमचा घर जी की गुफा.
तर गाईज मी तर पहिल्यांदा हे बघा प्लास्टिक आणलं आहे, ते आतमध्ये आतरून घेतो म्हणजे की बसण्यासाठी होऊन जाईल आणि सामान पण आपलं आतमध्ये राहील. तर माती लावले आणि टोपाला आणि चुलीवर ठेवलाय. बसला तर गाईस त्याने प्लॅस्टिक टाकायला घेतलेलं ॲपमध्ये. काय बोलतो? तुला नाही माहिती. तर तिकडे आपली मॅगी पण शिजते आणि तो प्लॅस्टिक पण टाकतोय आता. तर गाईज ही जी गुफा आहे त्याची जर तुम्ही मेकिंग व्हिडिओ नसेल बघितली म्हणजे बनवताना व्हिडिओ नसेल बघितली तर आत्ताच जाऊन बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर बनवायला लय म्हणजे लय मेहनत लागली. तेव्हा आम्ही एवढा खोदला, ती पण म्हणजे की टाईट बसलेली माती खोदली, टिकावून पण तुटला होता खोदता आणि पूर्ण दिवस खोदण्यातच घालवला होता. तेव्हा कुठं आमचा जो गुफा आहे ती तयार झाली होती. तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. तर गाईज मॅगी शिजता 10 मिनटं झाले पण ती काय अजून शिजलेली नाही. काय अशी मॅगी आहे काय माहीत नाही. पॅकेटवर तर लिहिलेला 2 मिनटात शिजते, 2 मिनटात होते, पण इथं 10 मिनटं निघून गेलेत तरी पण ती मॅगी अजून शिजतेच. तर आपली मॅगी झालेली आहे. आता उतरवतो आम्ही. उतरव. तर गाईज ही मॅगी आहे ना इथं ठेवायची आहे, पण हे बघा प्लास्टिक जळावं नाही म्हणून आम्ही दगडी ठेवल्यात. तर गाईज मॅगी बनता तर 10 वाजलेत आणि म्हणजे की तिथं आग वगैरे करायला लागते. फाट्या लवकर पेटत नाहीत, एकदम सुकलेल्या पण फाट्या नाहीत ना म्हणून. तर बघा मॅगी वगैरे आपल्या झालेली आहे आणि भूक पण फार लागलेली आहे. तर पहिल्यांदा मॅगी खाऊन घेतो. आणि तर ही बघा ही पेटलेली काडी आहे ना ती सेफ्टीसाठी इथं ठेवली आहे, कारण आम्ही दोघं पण आतमध्ये बसणार आहेत. तर जर समजा बाहेरून काय आला वगैरे तर सांगू शकत नाही, येऊ पण शकतो, कारण हा एक भयानक जंगल आहे. भयानक जंगलामध्ये आम्ही दोघंच आहेत. तर इकडं आपली आग चालूच आहे, जेणेकरून काय साप वगैरे तर येणार नाही इथं. तर आता फटाफट मॅगी खाऊन घेतो. ही काडी इथं ठेवलेली आहे, चापला इथंच काढतो. आतमध्ये सरक ना तिकडे कोपऱ्याला. फक्त वरती लावू नको तुला ढोका, टाटा बिटामध्ये पडत माती. नो सेफ्टीसाठी इथं 2-2 काड्या ठेवल्यात. हे बघा पूर्ण अंधार 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 आहे आणि या अंधारामध्ये आम्ही दोघंच आहेत. तर मी पण आतमध्ये बसतो. ही आपली मॅगी
आणि प्लेटी आणल्यात खाण्यासाठी. मस्त झाले. तर गाईज आम्ही दरवाजा पण बनवलेला आहे आणि आतमधली लाईट बंद केलेली आहे. तर आता झोपणार आहेत. सेफ्टीसाठी काड्या इथं ठेवल्यात जी डार्क. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही अशा पद्धतीने काही झोपणार आहेत, बॅगींवर डोकं ठेवून. आणि फुल कम्फर्टेबल आहे, असं पण नाही की काही तर झोपायला त्रास होतोय. फुल कम्फर्टेबल झोप ना. कम्फर्टेबल झोपायचं नाही का तुला? तरी छोटे छोटे पाखरं पण आहेत, त्याचं काय नाही एवढं. तर आता तो दरवाजा लावून घेतो. हे बघा अशा प्रकारे आमचा दरवाजा आहे. तो थोड्या वेळात लॉक करून घेईन. व्हिडिओ नाही काढता येणार कारण ते लॉक करायला आम्हाला दोघांना पण लागेल. तर हा तर असंच झोपणारे बोलतो. झोप आली का तो सरळ होईल. मला तर खूप झोप आले. मी तर आरामात झोपणार आहे. पण जर कसला आवाज वगैरे आला तर मग उठावं लागेल, कारण असं म्हणजे की झोपावं तर लागेल पण एकदम झोपून चालणार नाही. तर गुड नाईट.